मांस घेऊन कंटेनर मुंबईकडे रवाना. म्हशीचे मांस असल्याचा पशुवैद्यकीय विभागाचा अहवाल. गोरक्षकासह राजकीय नेत्यांची मुलं पडली तोंडघशी. जालना शहरातील नागेवाडी टोल नाक्यावर गोमांस असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेल्या 3 कंटेनरमधील मांसाबाबतीत अखेर स्पष्टता आली असून ते गोमांस नसून म्हशीचं मांस असल्याचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. या अहवालामुळे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी मात्र कथित गोरक्षकांसह राजकीय नेत्यांची मुलं तोंडघशी आपटली आहेत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील एका कंपनीतून मांस घेऊन 3 कंटेनर जालना मार्गे मुंबईच्या दिशेनं निघाले असताना जालन्यातील नागेवाडी टोल नाक्यावर काही गोरक्षकांनी चंदनजीरा पोलिसांना हाताशी धरून गोमांस असल्याच्या संशयावरून हे 3 कंटेनर अडवून कंटेनर चालकांना बेदम मारहाण केली होती. चंदनजीरा पोलिसांनी हे कंटेनर ताब्यात घेत ठाण्यात लावले. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. तर संबंधित कंपनीने हे गोमांस नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे मांसाचे नमुने घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हे मांस म्हशीचं असल्याचं स्पष्ट झाले असून तसा अधिकृत अहवाल चंदनजीरा पोलीस ठाण्याला प्राप्त झाला असल्याचं DYSP कुलकर्णी यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचा कांगावा करण्यात आला होता. मात्र अधिकृत अहवालानंतर या दाव्यांना फाटा मिळाला असून अफवांवर पडदा पडलाय. पोलिसांनी कोणतीही घाई न करता वैज्ञानिक पद्धतीने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कथित गोरक्षक आणि राजकीय नेत्यांनी कुठलीही शहानिशा न करता हे मांस गोवंशाचे असल्याचा दावा फोल ठरला असल्याने वैद्यकीय तोंडघशी पडले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी रात्री हे कंटेनर सोडलंय. मांस वाहतुकी करणारे 3 कंटेनर्स आपण काल पकडलेले होते. त्यामध्ये गोवंश वाहतूक गोवंशाचं मांस वाहतूक होत असावी असा संशय होता. त्यावरून आपण पोलीस स्टेशनला लावलेले होते. त्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. मग आपण त्याचे रितसर सॅम्पल काढलेले होते आणि ते सॅम्पल CA करता तपासणी करता पाठवले होते. आमचे चंदनजीराचे PI पवार साहेब यांनी तिथं फॉलोअप करून रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त होतील या दृष्टीने प्रयत्न केले आणि ते अत्यंत कमी वेळेमध्ये आज रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यावर आधारित आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. त्या रिपोर्टामध्येच असं म्हटलेलं आहे अहवालामध्ये की हे म्हशीचं मांस आहे वाहतूक केलं जातं ते, जे की त्या वाहतूक करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं आढळून आलेले. त्यानुसार आता आम्ही त्यामध्ये पुढील कारवाई करत आहोत.